बघा पुरण बनवलेलं आहे मी। ही पुरण बनवण्याची सगळ्यात सोपी आणि लवकरात लवकर होणारी रेसिपी आहे। ती कशी ते आपण बघू। 1 वाटी चणा डाळ मी पाण्यात थोड्या वेळ भिजत घातलेली आहे आणि आता ती कुकरला लावून आपण छान मऊसर शिजवून घेऊयात। हे बघा, ही डाळ आपण आता चांगली शिजवून घेतलेली आहे। आता ही आपण मिक्सरला वाटून घेऊया। हे बघा, मी चण्याची डाळ मऊसर अशी वाटून घेतलेली आहे। अर्धी साखर आणि अर्धा गूळ हे प्रमाण मी नेहमी पुरणासाठी वापरते। त्यानंतर इलायची आणि जायफळ याची पूड करून घेतलेली आहे। आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊया। फक्त इलायची आणि जायफळची पूड आपण सगळ्यात शेवटी घालूया। आपण हे आता सगळं मिक्स केलेलं आहे। यामध्ये 1 चमचा आपण तूप घालणार आणि चांगला कलर येईपर्यंत आपण हे चांगले शिजवून घेणार। हे बघा, हे पुरण आता चांगलं घट्ट होत आलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता इलायची आणि जायफळ याची पूड ॲड करू। या प्रकारच्या पुरणाने जर तुम्ही पोळ्या बनवल्या ना तर तुमच्या पोळ्या कधीही फाटणार नाही आणि छान सुंदर अशी पुरणपोळी तुमची बनेल। बघा मंडळी, आपलं हे पुरण रेडी आहे। तुम्हाला माझी ही पुरणाची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये नक्की सांगा।